अरे ढासा रडला तो कुणासाठी? आपल्या परिस्थितीसाठी आणि आपल्या लेकरा बाळासाठी. चला नमस्कार पब्लिक, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अभि. म्हणून विषय काय माहितीये का? वरती तुम्ही व्हिडिओ बघत असाल, त्या व्हिडिओ मध्ये एक ऑटो ड्रायव्हर आहे, त्यांना ढासा रडायला लागले. विषय काय माहितीये का? सध्या मार्केटमध्ये एक नवीन एक ऍप आलेली आहे. ऍपचा विषय काय माहितीये का? ऍप त्या ह्या दृष्टिकोनानं बनवलेली नाही, पण आपल्या भारतातले काही लोक असे त्यांना असल्या किचकाट ह्याच्यामध्ये लय घुसायला इंटरेस्ट आहे. विषय काय झाला माहितीये का? त्या ऍपच्या साहाय्याने जेवढे बी रस्त्यावर चालणारी ई ऑटो आहेत ती ऑटो बंद व्हायला लागले. तर विषय काय माहितीये का? आता ही लोक प्रँक करण्याच्या नादामध्ये उगं त्यांच्या मजासाठी लोकांचं उगं वाटोळ करायला लागलेत. आता विचार करा, ही गोरगरीब माणूस आहे ना, ऑटो भाड्यानं आणते, राईट? यानं दिवसभर काय आपलं जी कमी होईल ती पैसा जी उरल त्या ऑटोवाल्याला भाड्याला देऊन जी पैसे उरतील ती त्याच्या स्वतःच्या खिशात असतील. विषय काय झाला आहे ना, दिवसभर हिंडला ह्याची काय धंदा व्हायला नाही वाटतं. त्या ऑटो मालकाला देण्यापुरतं बेज भाडं झालं नाही. विषय काय झाला, हिंडून चालाल तर रस्त्यावर तेवढ्यामध्ये ह्याची गाडी एक जण बंद करते, म्हणजे ऍपच्या सहाय्यानं. यानं ढासा रडायला लागते. त्याला एक जण जाऊन विचारते काय झालं ना, सांगते की का सर असं झालं, ऑटो मालकाला किराया द्यायचा आहे, प्लस असं आहे, लेकरं भाडं घरी वाट बघायला लागले, असं तसं. ही गोष्ट एवढी म्हणजे हृदयाला लागली की भाई मला एक म्हणायचं रे, तुमच्या खुशीसाठी एखाद्याचा तुम्ही जीव जाळायला लागला म्हणजे ती तुमची खुशीच आहे का? खरंच सांगा बरं, तुमची खुशी आहे का ती? सांगायची फक्त एकच की एखादा गोरगरीब माणूस बघा दिवसभर त्यानं कष्ट करून 600-700 रुपये कमी होते, त्याच्यातले 400 रुपये त्या ऑटो मालकाला जाते, तर राहते दोरी 200-250 रुपये ती बी त्याच्या खिशात चालले, ती बी तुम्हाला सुखानं जाऊ द्यायची नाहीत. म्हणजे तुम्ही माणसंच आहो का? तुमची मोक मजा मस्ती व्हायला लागली, पण एखाद्याचं इकडे घर उद्ध्वस्त व्हायला लागलं ना, ती थोडं तुम्ही गोष्टी बघायला पाहिजे. आणि ह्या व्हिडिओतून कुणाला वाईट वाटू देऊ नका. फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट शिका की आपले सुख समाधान सगळं काय ओके असते, पण ती कवा असते जेव्हा समोरचा बी आनंदी असते ना आपण बी आनंदी असतो. असं नसते की एखादा रडायला लागलाय ना आपण त्याला रडून खुश झाला. असल्या गोष्टीला खरंच काय अर्थ नसते. सांगायचे फक्त एकच की ही गोष्टी लक्षात घ्या. चला धन्यवाद. सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या